तर पत्रे सकाळी आम्ही दोघांनी चढवले बघा ते. कारण असं थोडं ठेंगणं राहिलं असतं ना तर म्हणजे काम एवढं म्हणजे चढवायला कठीण नाही गेलं असतं. आणि खूप उंच केलं आहे त्याच्यामुळं दोघांना नाही जमत. कारण कसं असतं म्हणजे इस्टूल धरायला तरी म्हणजे खालून वर चढायला एक जण नसतं, इस्टूल धरायला तरी कोणी असलं ना म्हणजे लहान मूल तरी असलं तरी झालं असतं. तर दोघांना जितकं म्हणजे चढवायला आम्हाला 12 वाजले, 11:30 झाले पूर्ण म्हणजे असे चढवता सकाळी घेतले असतील 8 वाजता असे तर. आणि एक पत्रा फोडला आम्ही, त्या मागच्या कॅमेऱ्याने दाखवीन मी आता. आणि मी चालले आता गवत काढायला, तर ते पण दाखवते मी मागच्या कॅमेऱ्यानेच. आणि काढणार नव्हती मी आणि मला सांगलं सुद्धा नको काढूसं, पण ते कसं जिथं राहायचं तिथे इतकी घाण ठेवली तर ते पण बरं नाही वाटत. आणि बाजूलाच आहे तर त्याच्यामुळं म्हणजे असं पूर्ण असं म्हणजे चांगलं असं नाही काढणार, पण कापून तरी काढते थोडं वरचं तरी. आणि जे पेटेल ते पेटवून टाकते. तर त्याच्यासाठी मी आले बाहेर. आणि ब्लाऊज फक्त मी 12 म्हणजे 12:30ला काहीतरी बसली मी मशनीवर, ते एकच शिवलं आहे दिवसभर. आणि आता मी निघले परत. तर हे पण काम मला करायलाच लागेल त्याच्यामुळं. आणि मुलं वगैरे घरात असती तर ठीक आहे, म्हणजे अशी एकाला म्हणजे 2ला 3 पाहिजे तसे वरती काम असलं तर. खालचं आपण एक माणूस तरी करू शकतो किंवा 2 माणसं तरी करू शकतो, पण वरचं असलं तर कोण इस्टूल पकडायला कोण काय असं. आणि व्हिडिओ मी थोडासा जोडेन आम्ही कसे म्हणजे कोणी मोबाईल धरायलाच म्हणजे असं नाही व्हिडिओ काढण्यासाठी, नाहीतर मी थोड्या तरी केला असतं म्हणजे असा व्हिडिओ. पण ते कसं पकडायला कोणीच नाही त्याच्यामुळं नाही झालं. आणि कोंबडी माझ्या बरोबरच ये लागले हे बघा, नाही तर एवढे लेक पण पिलू नाही राहिलं असतं. आता मी जिकडे जाईन तिकडे. आणि लिओ पण येतोय, तर तो लिओ दिसतच नाही हा बघा. तर असा लिओ पण आता ये लागलाय. तर चला मी आता इथं ठेवलाय टावेल, त्याच्याने बांधते केस वगैरे. तर असं पूर्ण कचरा पडेल. आणि कानफला पण म्हणजे भरपूर आहेत तिकडं, ते पण मला इचून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी लिओ तुला मी भात खायला बोलवत होती तर कुठं राहिलेला. तर मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते किती गच्च आहे ते. तर घरातला जे माणूस आहे ते बाहेर निघला की सगळेच येतात. तर हा लिओ पण आला इथं. आणि कोंबड्या आता इथं येऊन राहिले. आणि पत्रे बघा किती उंचावर चढवायचे होते, म्हणजे भरपूर उंचावर. त्याच्यामुळं दोघांना मीच आता पडत होती, कारण आम्हाला दोघांना त्याच्यामुळं जमतच नव्हते चढवायला. आणि लिओ कुठे चालला तू? जा जा, तुला नाही काय करणार, जा जा. आणि त्याचे डोळे वगैरे कधी दिसत नाही, आणि लादीवर असला तर काही समजत पण नाही. तर हा बघा असा गवत आहे, हा मी आता काढणार आहे. आणि हे सगळं खणून ठेवले ते पण परत पत्रे लावून आणि चोपून घ्यायला लागेल. तर गवत दाखवते आता. याच्यात घुसायचं कुठून ते पण मला समजत नाही, त्याच्यामुळं सांगत होते नको बोलतो जाऊ तिकडून, साप वगैरे निघतील. पण जायला लागेलच, कारण हे असं जवळच म्हणजे असं राहायचं आणि तिथंच असलं तर नाही बरं वाटत. तर चला मी आता काढते, आणि किती काढते ते पण नंतर दाखवीन वेळ राहिला तर. नाही तर अंधार झालं तर मग नाही दाखवणार, पण एवढा वेळ पण नाही काढणार कारण मच्छर खूप चावतील आता. तर चला कामाला लागतं. आम्ही आता इथं पत्र ठेवणार आहोत, पण काही दोघांना जमतच नाही ठेवायला. एक जण उखलतं तर एक जण नाही, तसे करून ठेवलेत. दोघाचा होत तर कसं उखल ठेवणार. एवढं पत्र चढवलंय तर आम्ही दोघा माणसं आहे. 8 फूट चढवायचं पूर्ण. 8 फुटी काय माहिती नाही, तर मग मागाहून उखलला तर नाही येत, अजून फुटतील. एक बारीक पोसे तरी पाहिजे होता, कारण हे स्टूल धरायला दोघांना नाही जमत. किती पण हे केला तरी नाही जमत. कसं हाल करून हे केले तो एवढे चढवलेत, आणि थोडेसे राहिलेत. हा बघा, हा बजरंगबली जसा एकटाच आणतो कसं घेऊन येत. 10 फुटी पत्र आहेत. आता जाते, नाही तर मला ओरडतील. आणि मोबाईल पकडायला राहिला असता तर हा ब्लाऊज ज्यांचा आहे त्यांनी सांगितली होती लेस लहान लावायला, आणि मी लहान लेस आणली सुद्धा होती आणि लावून पण बघितली. तर गळा काय एवढा खास वाटत नाही, कारण ब्लाऊज म्हणजे बाहीची ही डिझाईन थोडी तरी इकडे पाठीला राहिली असती तर सुंदर दिसला असता. पण हे एकदम साधा सिंपल वाटतो.
तर त्याच्यामुळं गळा काय एवढा म्हणजे व्यवस्थित मला वाटला नाही, त्याच्यामुळं मग मी ही मोठी लेस लावून टाकली. पण ज्यांचं आहे त्यांनी सांगितलं होते, कारण घालायची त्यांना आहे ब्लाऊज, त्याच्यामुळं ते नाराज होतील असं मला तरी वाटतं आता. आणि खरं तर माझं चुकलं पण असेल, कारण जे त्यांनी गिऱ्हाईकांनी सांगितलं तसंच करायला पाहिजे. मी हे माझ्या मनाने बसवून टाकली लेस, कारण मला म्हणजे असं साधा ब्लाऊज आहे तर गळा म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हता त्याच्यामुळं. आणि पायपिंग ही साडीची केले, कारण साडी वाकडी असते ना, तर तो मी काढला होता कपडा वाकडा, तर फेकून देण्यापेक्षा मी पायपिंग करून घेतली तर सुंदर दिसतो. आणि बाहीला पण पायपिंग करायला पाहिजे होती तशी, पण कपडा कसा थोडासा वाकडा निघाला होता त्याच्यामुळं मग बाहीला नाही केली. तर चला मग, व्हिडिओ आवडला असतं लाईक आणि शेअर नक्की करा. आणि गवत माझं काढून झालं थोडंसं, पण दाखवायला नाही जमलं, कारण खूप म्हणजे काळोखसारखा झाला होता तोपर्यंत. 6:30 वाजतापर्यंत काढलं. तर कमेंट करून नक्की सांगा, हा गळा सुंदर दिसतो की म्हणजे माझं चुकलं ते.